हॅलो एव्हरीवन. तुमचं 17/4/2024च्या ह्या आपल्या टेस्ट अनालिसिस मध्ये स्वागत आहे. आज आपण आपल्या झालेल्या टेस्टचं अनालिसिस या ठिकाणी बघतोय. माध्यम मराठी. तुमच्यासाठी पहिला क्वेश्चन आहे. 93,487 या अंकातील 3 व 4 यांच्या स्थानिक किमतीचा गुणाकार खालीलपैकी कोणता असेल? मीन्स या नंबरमध्ये तुम्हाला 3 ची प्लेस व्हॅल्यू काढायची आहे आणि 4 ची प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. 4 ची प्लेस व्हॅल्यू 400 येतं आणि 3 ची प्लेस व्हॅल्यू 3000 येतं. आणि या दोघांचं गुणाकार म्हणतोय, मल्टिप्लिकेशन म्हणतोय, म्हणून आपण गुणाकार केला. 3×4 = 12 आणि 12 झाल्यानंतर या ठिकाणी हे 5 शून्य. हे 5 शून्य या ठिकाणी आलंय, म्हणजेच तुमचं उत्तर हे आलेलं आहे 12 लाख. काय आलेलं आहे? 12 लाख. म्हणून 12 वर 5 झिरो कुठं आहे? 12 वर 5 झिरो कुठं दिसतंय तुम्हाला? ओके, या ठिकाणी 12 वर 5 झिरो तुम्हाला दिसतंय. ऑप्शन नंबर सी. तर तुमचा आन्सर आहे सी. प्रश्न क्रमांक 2. 39,735 हे तुम्हाला एका ब्रॅकेटमध्ये दिलं आहे आणि याला एका ब्रॅकेटमध्ये दिलं आहे. ओके, याला सोडवण्याच्या पद्धती आहेत. एकतर तुम्हाला सोडवण्यासाठी या दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, दोघांचं गुणाकार करावं लागेल आणि नंतर आलेल्या गुणाकाराची बेरीज करावं लागेल. तो तुमचं उत्तर. ओके, किंवा दुसरी मेथड या ठिकाणी तुम्ही करू शकता, ती म्हणजे हा एक ग्रुप आहे, हा एक ग्रुप आहे. ठीक आहे, या ग्रुपमध्ये दोघांमध्ये कॉमन कोण आहे? तर हे दोन कॉमन आहे. हे दोन सारखे आहेत. लक्षात घ्यायचं, कधी पण तुम्हाला समजा ग्रुप दिले असतील, एका ब्रॅकेटमध्ये, एका कंसामध्ये जर संख्या दिल्या असतील, तर त्या संख्यांमधली सारखी संख्या बाजूला काढायची. ओके, मग सारखी संख्या जर बाजूला काढली तर काय येणार? या ठिकाणी 39,735 ही संख्या बाजूला निघणार. मग याच्यातून जर ही संख्या बाजूला निघली तर कंसामध्ये राहिलं काय? 3 राहिलं. ठीक आहे, या दोघांमध्ये गुणाकाराचा चिन्ह असतो. तर या दोघांमधून जर आपण ही संख्या काढली तर एका कंसात 3 राहिलं, नंतर प्लसचं चिन्ह आहे म्हणून प्लस. त्याच्यानंतर यामधून समजा ही काढलं तर राहिलं काय? या ठिकाणी 7. ठीक आहे, मग आता समजा जर आपल्याला सोडवायचं असेल तर याला 39,735 इंटू मल्टिप्लिकेशन सोडवलं तर 10. तुमचं असं उत्तर यायला पाहिजे. काही विद्यार्थी 7 × 3 = 21 पण करू शकतात. ओके, काही विद्यार्थी 7×3 पण करू शकतात. ओके, आणि याला जर सोडवलं तर आपल्याला फक्त झिरो देणे आहे. 39,735 आणि हा झिरो. ओके, दोन पद्धतीने करता येतं. तुमचं उत्तर आहे या ठिकाणी डी. ठीक आहे, ही जी मेथड आहे ही इझी मेथड आहे. ठीक आहे, कसे करा उत्तर येतं, तुमचं उत्तर येतं या ठिकाणी डी. त्यानंतरचा प्रश्न आहे 5,43,446 ही संख्या अंकात कशी घ्यायला? 5 लक्ष. ही 5 लक्ष आहे, 43,000 आहे, 464 आहे. या ठिकाणी 64, आपल्याला काय म्हणजे 46 पाहिजे, म्हणून हा ऑप्शन कॅन्सल. दुसरा ऑप्शन 5 लक्ष आहे, 43,000 आहे, परंतु 446 पाहिजे. या ठिकाणी काय 644 आहे, म्हणजे हाही कॅन्सल. तिसरा ऑप्शन आहे तुमच्याकडे 5 लक्ष, 43,000, 446 पाहिजे, तर फक्त 46 आहे, 4 आहेच नाही, म्हणून हाही कॅन्सल. चौथा ऑप्शन 5,43,446, हा तुमचं उत्तर बरोबर आहे, म्हणून तुमचा आन्सर आहे या ठिकाणी डी. ओके, चला त्यानंतरचा क्वेश्चन बघा. काय म्हणतं? यासीन जवळ
यासिन जवळ 7,28,680 एवढे रुपये आहेत. त्याने कार खरेदी करण्यासाठी किती खर्च केले? 3,19,895 एवढे खर्च केले किंवा रुपये दिले. तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले? हा प्रश्न एक सिंपल प्रश्न आहे, साधा प्रश्न आहे. तुम्हाला या ठिकाणी वजाबाकी करायची आहे. एवढे रुपये होते आणि एवढे रुपये खर्च झाले. ओके. मग आता किती रुपये खर्च झाले तर याला सोडवा, तुम्ही याची वजाबाकी करा. ओके. वजाबाकी मोठ्या संख्येतून वजाबाकी करणार म्हणजेच काय? या ठिकाणी 728,680 याच्यातून वजा करायचे 319,895. त्याला वजाबाकी करू आपण. या ठिकाणी राहिले 5, या ठिकाणी राहिले 8. ओके. या ठिकाणी राहिले 7. त्याच्यानंतर या ठिकाणी राहिले पुन्हा 8, त्यानंतर 0, त्यानंतर 4. उत्तर आलेलं आहे 4,08,785. 4,08,785. 4,08,000 म्हणून उत्तर येणार सी. तर तुमचा आन्सर येणार चौथ्याच सी. प्रश्न क्रमांक 5. 8,00,000 ही संख्या कशी लिहाल असं म्हणतोय. तर या ठिकाणी बघा 8,00,000 ही आहे 80,000 कॅन्सल. 3-3चा ग्रुप पाडा, मग 2-2चा ग्रुप पाडा. हे आहे 8,00,000. उत्तर येतंय बी. यानंतर या ठिकाणी 8,00,000 विचारलं, या ठिकाणी 8,00,000 8 आहे म्हणून कॅन्सल. त्यानंतर या ठिकाणी ही संख्या आहे 80 लाख आहे. ओके. 80 लक्ष आहे. ओके. लक्ष, लाख आणि लक्ष एकच आहे. ओके. म्हणून तुमचा आन्सर हा पण या ठिकाणी जातोय. तुमचा आन्सर येणार या ठिकाणी बी. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या संख्येला 3ने भाग जात नाही म्हणते? याचा अर्थ असा की 3ने भाग जात नाही म्हणजे याचा अर्थ बाकी तिघांना भाग जात असं होईल. मग आता या ठिकाणी आपण 3ची टेस्ट कसोटी उपयोग करणार. 3ची कसोटी काय आहे? 3ची कसोटी संख्येतील अंकाची बेरीज. बरोबर आहे. संख्येतील अंकाची बेरीज. आणि त्या बेरजेला किती भाग गेला पाहिजे? 3ने. मग करा, या ठिकाणी ही कसोटी लावायची आहे. मग पहिली कसोटी 1 याच्यातला 1 अधिक 2 अधिक 4 बेरीज किती येतं? या ठिकाणी बेरीज किती येतं? 6 ने 1 7 येतं. याला 3ने भाग जातं का? नाही जात. नंतर 1 अधिक 2 अधिक 6 किती आले? 9. 3ने भाग जातं का? हो, जातं. त्याच्यानंतर 1 + 3 + 2 याचं जरी केलं उत्तर किती येतं? 6. 3ने भाग जातं का? जातं. त्यानंतर 1 + 3 + 8 जर विचार केला 9 आणि 3 12 भाग जातं का? जातं. म्हणजे सांगण्याचा अर्थ क्वेश्चन काय म्हणतं? कुणाला भाग जात नाही असा प्रश्न म्हणतोय. उत्तर काय येणार? ए उत्तर येणार आहे तुमचं. भाग जात नाही म्हणून तुमचा आन्सर येणार आहे या ठिकाणी ए, 124. ओके. त्यानंतरचा प्रश्न, ही संख्या शब्दांमध्ये कशी लिहाल? याचं वाचन करायचं आहे तुम्हाला. वाचन कसं करतात? रीडिंग कसं करतात? 3 लेटरने. हा 3, त्यानंतर 2, त्यानंतर 2. तर पहिला हे 2 आहे तुमचं कशाचं? हजाराचं. हे 2 आहे तुमचं लक्षाचं आणि हा आहे कोटीचं. म्हणजे काय होणार? 1,00,00,000. कोणीच नाही आहे. 1,10,00,000. 1,10,00,000. आता कोटीला शब्द कोणता आहे? करोड. म्हणून 1,00,00,000 आणि 10 हे तुमचं उत्तर असणार आहे. आन्सर असणार आहे बी. पहिला आहे 10, 10,000, 10 चुकलं. 1,00,00,000 आणि 10 म्हणजे 1,00,00,000 बरोबर 10,00,000 म्हणते, चुकलं. डी पण कॅन्सल. उत्तर येते तुमचं इझी आहे बी. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8. 36चे विभाजक किती? विभाजक म्हणजे भागाकार करून काढायचा आहे. समजा तुम्हाला मूळ अवयव शब्द दिला असता तर, किंवा
मूळ अवयव शब्द दिला असता तुम्हाला गुणाकार करावा लागत असतं. भागाकार करून काढा कोणकोणत्या संख्येने भाग जातं. याला एकने जातं, म्हणून मी या ठिकाणी लिहितोय 36/1 बरोबर 36. दोनने जातं, कसोट्या लावताय मी, 36 ला 2ने भाग जातं म्हणजे आलं 18. 3ने भाग जातं का, जातं, मी 36 ला पुन्हा 3ने भाग देतो, काय आलं 12×3 = 36. 4 जातं का, 4ने जातं का. ओके, तर याला मी 36ला 4ने देतो, किती आले 9×4 = 36 बरोबर. त्याच्यानंतर 5ने जाते का, नाही जात. 6ने जातं का, जातं. 36ला मी 6ने भाग देतो, किती आलं 36. मी कसोट्या लावतो या ठिकाणी. ओके, 6 नंतर 6 आपल्याला मिळालाच आहे, तर उलट 6 मिळालेला आहे, 6 लिहिलं. 6 नंतर रिवर्स या, नंतर आहे आपल्याकडे 9, त्याच्यानंतर आहे आपल्याकडे 12. असं जर केलं आपण तर कोणताही फॅक्टर तुमचा अवयव काही विसरत नाही. ओके, त्याच्यानंतर आहे 36. आता यांची संख्या किती आहे म्हणते, हे मोजायची आहे, तर मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9, किती आहेत एकूण, 9 आहेत. म्हणून उत्तर काय येणार तुमचं, सी. काय येणार, सी हे आपलं उत्तर येणार आहे या ठिकाणी. त्यानंतर या प्रश्नामध्ये थोडं कन्फ्युजन होतं. 1 एकक 2 दशक पाहिजे या ठिकाणी, विसरलं लिहायला. व 5 10,000 व 19 लक्ष आहे, तर संख्याचे विस्तारित खालीलपैकी कोणते आहे. या ठिकाणी एकक दशक शतक समजा लिहिलं आपण, ठीक आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, करोड. ठीक आहे. आता या ठिकाणी संख्या समजा लिहिल्या आपण, तर काय होईल. एककाच्या ठिकाणी कोणी आहे का, बघा. एककाच्या ठिकाणी आहे का, आहे, कोण आहे, 7 आहे. दशकाच्या ठिकाणी कोणी आहे का, आहे, 2. शतकाच्या ठिकाणी कोणी आहे का, नाही आहे. हजाराच्या ठिकाणी आहे का, नाही आहे. 10,000च्या ठिकाणी आहे का, आहे, कोण आहे, 5. नंतर लक्षाच्या ठिकाणी आहे का, नाही आहे. लक्षाच्या ठिकाणी 19 आहे. ओके, लक्षाच्या ठिकाणी 19 आहे, म्हणजे 19 म्हणजे काय, 1 आणि 9, हे झाले 19. मग अशी संख्या तुम्हाला कुठं दिसते. ओके, अशी संख्या तुम्हाला कुठं दिसते बघा. 19500027, 19500027, तुमचं उत्तर आहे या ठिकाणी टी. काही विद्यार्थ्यांनी थोडं चूक करू शकतात याच्यामध्ये, कारण की इथं जर त्यांना समजलं नसेल तर जो तुमचं उत्तर असेल त्याला आपण बरोबर मार्क दिलेला आहे. पण जनरली हा या ठिकाणी दशक जर पकडला तर उत्तर येतं तुमचं डी. ओके, त्यानंतर 3,450 गुणिले 20 आणि 8,450 गुणिले 20 या गुणाकारामधील फरक कितीचा आहे. फरकचा अर्थ होते वजाबाकी. या उदाहरणाला दोन पद्धतीने सोडू शकता. एक तर या दोघांचा गुणाकार करा, या दोघांचा गुणाकार करा आणि या गुणाकारामध्ये मग वजाबाकी करा. ओके, ही एक पद्धत झाली, समजलं. याचा गुणाकार कराल, उत्तर येईल. त्याच्यानंतर याचा गुणाकार कराल, उत्तर येईल. आणि जो उत्तर येईल त्याची काय करायची, वजाबाकी. हा एक. किंवा दुसरी मेथड, मगाशी जसं सुरुवातीचा पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला आपण. ओके, इथं एक गोष्ट सारखी दिसते 2020, म्हणून याला काय करा, कंसात घाला. ठीक आहे, या ठिकाणी मी यांना कंसात घालतोय बघा, यांना कंसात घालतोय. 450 × 20 हा एका कंसात, नंतर 8450 × 20 दुसऱ्या कंसात. ठीक आहे, यांचा फरक म्हणते. आता लक्ष द्या, ही संख्या छोटी आहे, ही संख्या मोठी आहे, म्हणून आपल्याला एक काम करावं लागेल, ही संख्या पहिले घ्यावं लागेल सुरुवातीला. बघा, डोकं लावलंय त्यांनी. मोठी संख्या पहिले म्हणजे 8,450 गुणिले 20 हा एका कंसात, आणि दुसऱ्या कंसात 3,450 गुणिले 20. आता याच्यामध्ये एक आहे फरक म्हणजे वजाबाकी. ओके, आता याच्यामध्ये कॉमन कोण आहे, सारखं कोण आहे, 20 20 आहे, म्हणून 20ला बाजूला काढा बाहेर. याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं आणि बाकीच्यांची वजाबाकी. 8450. ठीक आहे, मायनस, याच्यातून मायनस जर 20 काढलं तर 3450.
या दोघांची वजाबाकी जर केली तर काय होते, ही दुसरी मेथड आहे. ही मेथड खूप सोपी असते. ठीक आहे. याची समजा जर आपण वजाबाकी केली तर याची वजाबाकी येतं 0,0,0,0,0,0,5,000. आणि 20 × 5,000 कराल तर 10 आणि 10 वर हे आले 4 शून्य. इथे आलं 1 लक्ष. आहे का उत्तर? तुमचं उत्तर 1 वर 5 शून्य. कुठे आहे 1 वर 5 शून्य? म्हणजे उत्तर येते तुमचं सी. काय आलं उत्तर? सी हा तुमचं उत्तर आलेलं. ओके. त्यानंतरचा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. यांचा सगळ्यांचा विस्तारित रूप दिलेला आहे. 5 × 1 याचा गुणाकार करायचा आहे. 8 × याचा गुणाकार करायचा आहे. याचा गुणाकार करायचा आहे. याचा गुणाकार करायचा आहे. याचा गुणाकार करायचा आहे. नंतर सगळ्यांची बेरीज करायची आहे. ओके. नाही बेरीज केली बघा. पहिला ऑप्शन, तुम्ही सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन कराल आणि त्याला डिवाइड कराल. सॉरी, मल्टिप्लिकेशन करून सगळ्यांची ऍडिशन कराल. ही एक मेथड आहे. याला थोडा वेळ लागेल. किंवा असं करा, या दोघांचा गुणाकार केला. 5 × 1 5. एक म्हणजे काय? एकक. एककाच्या घरामध्ये 5 आहे का बघा. इथं 8 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे. पहिला कॅन्सर. नंतर दशकाचा घरवाला आहे का? हा आहे दशक. 10 म्हणजे दशक. तर 7 × 10 70 होते. तर ह्या दशकाच्या घरामध्ये 7 पाहिजे. आहे का दशकाच्या घरामध्ये? बघा 7 या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, या ठिकाणी. नंतर हजाराचं घर म्हणजे 1000. तर हा शतकाच्या घरामध्ये आहे का? 6. असं शोधायचं. शतकाच्या घरात 6 आहे, शतकाच्या घरात 6 आहे, शतकाच्या घरात 6 आहे. चला, तीनही बरोबर आहे. शतक नंतर हजारवाला आहे का? आहे 8. 1000. 8 × 1000 8,000. तर 8,000च्या घरामध्ये म्हणजे हजाराच्या घरामध्ये तुम्हाला 8 शोधायचं आहे का? बघा या ठिकाणी आहे, या ठिकाणी नाही आहे म्हणून हा कॅन्सल. या ठिकाणी आहे का? आहे. 2 कॅन्सल झाले. आता 1000 झाल्यानंतर 10,000. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. आता हा लक्षाने गुणलेला आहे सर. ठीक आहे. मग हा लक्षाच्या घरामध्ये 4 पाहिजे. मग कुठं येईल? हा तर तुमचा हजाराच्या घरात आहे. मग हा कॅन्सल. तुमचा उत्तर येणार आहे डी. ओके. याही पद्धतीने करू शकता. ही एक पद्धत आहे. किंवा सगळ्यांचा गुणाकार करून त्यांची बेरीज करणे, ही एक पद्धत आहे. ठीक आहे. किंवा 5 × 1 5. नंतर अधिक 8 × 1 8,000. अधिक 7 × 70. अधिक 4 लक्ष. ठीक आहे. अधिक 600. नंतर याची सगळ्यांची बेरीज करा. याही पद्धतीने उत्तर काढता येतं. उत्तर आलं डी. याचं उत्तर आलं सी. याचं उत्तर आलं डी. ठीक आहे. याचं उत्तर आलं 9. ओके. लक्षात? गुड. चला, नंतरचा प्रश्न काय म्हणते. समीरकडे, प्रश्न क्रमांक 12. ओके. समीरकडे 2,000 रुपयाच्या काही नोटा आहेत. 2,000च्या नोटा आहेत. त्याची एकूण किंमत पुढीलपैकी कोणती असू शकते? म्हणजे 2,000च्या काही नोटा आहेत. म्हणजे काही म्हणजे आपल्याला संख्या माहिती आहे का? नाही आहे. मग प्रश्न हा आहे की त्याच्याकडे किती रुपये असू शकतात. म्हणजे याचा अर्थ 2,000च्या रुपया नोटा आहेत म्हणजे 2च्या पटीतील संख्या पाहिजे. पटीतील. पटीतील म्हणजे पाढ्यातील. ओके. पाड्यातील संख्या पाहिजे 2,000ची किंवा पटीतील. काय टेबल मधील म्हटलं तरी चालेल. म्हणजे किंवा 2ने भाग जाणार, सॉरी 2,000ने भाग जाणारे. ठीक आहे. आता आपण ऑप्शन शोधूया कोणकोणत्या आहेत. याला 2,000ने भाग जातं का चेक करा. पूर्ण भाग गेला पाहिजे. 1 0 1 0 1 0. 35ला 2ने भाग जातं का? नाही जात. उत्तर, उत्तर काय? तर 35 4 दे 17.5 17.5 म्हणजे नाही जात. याला 2,000ने भाग जातं का बघा. 2 0 2 0. इथं 35 आहे, इथं 20 आहे. भाग नाही जात म्हणून हाय कॅन्सर. याला जातं का? 2,000च्या पटीतल्या म्हणते. 1 0 गेला, 1 0 गेला, 1 0 गेला. 2 1 2 इथं 18. याला भाग गेला पूर्ण. म्हणजे उत्तर सी येणार. सी म्हणजे 36,000 हे 2,000च्या पटीतील संख्या आहे. चौथाही करून बघा भाग जातं का तर. 2,000ने 1 0 1 0. इथं 36 आणि 20 आहे. भाग जात नाही म्हणून तुमचं उत्तर आलं. म्हणजे 2,000च्या काही नोटा आहेत. म्हणजे नोटा आहेत म्हणजे ते पूर्ण नोटा झाले आणि त्या पटीतील. समजा 2 नोटा असतील तर 4,000 झाले. 3 नोटा असतील तर
6,000 झाले, 4 नोटा असतील तर 8,000 झाले. अशाच पद्धतीने 2,000च्या नोटा जर त्याच्याकडे आहे तर 36,000 रुपये आहेत, कारण की बाकीचे ऑप्शन हे पटीतील नाही म्हणून. ओके. चला त्यानंतर या संख्येला 48 ने भागले असता कोणती संख्या बाकी येईल? ओके. तुम्हाला भाग द्यायचा आहे 48ला. काही कठीण प्रश्न नाही आहे. संख्या तयार करता येत नसतील तर खूप साऱ्या संख्या तयार करण्याची गरज नाही, फक्त पाळा. जिथपर्यंत गरज आहे तिथपर्यंतच करण्याची गरज आहे. 48 एक 48 सोपी संख्या आहे. उरले 10, नंतर घेतले 8. इथे ते 48 दुने 100, सॉरी 8 दुने 16, 9, 96. त्यानंतर किती उरले? 2, 1. त्यानंतर घेतलं 0, 120. आता कितीने भाग जाते? 48 दुने पुन्हा 96. किती उरलं? 4, 2, 24 उरलं. मग आता 13चं उत्तर काय येईल? बाकी किती आहे मग ते? बाकी येणार 24, म्हणजे उत्तर येणार बी. ओके. सोपा प्रश्न. नंतरचा क्वेश्चन. 2,54,336 अधिक, म्हणजे म्हणतो काय, याच्यामध्ये कोणती संख्या मिळवली म्हणजे ही संख्या मिळेल. 2-3 पद्धतीने सोडू शकता. याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन मांडू शकता. ए ऑप्शन मांडून बघा हा उत्तर येतं का, बी ऑप्शन मांडून बघा हा उत्तर येतं का, सी ऑप्शन मांडून बघा हा उत्तर येतं का, डी ऑप्शन मांडून बघा हा एक ऑप्शन आहे. किंवा तुम्हाला याला काढायचं आहे तर याला दुसऱ्या बाजूला घेऊन जा, ही एक पद्धत आहे. ओके. याला काढायचं आहे ना, जसं आता मी तुम्हाला याला काढायचं, याला जसं ते तसं ठेवा क्वेश्चन मार्कला, याच्या बरोबरीचा या बाजूला घेऊन जा, म्हणजे 96, 83, 45 मधून 25, 43, 63 वजा करायचं. प्रश्नार्थ चिन्ह बरोबर वजाबाकी करा. काय येतं तर 2, 8, 9, 3, 1, 7 आहे का? 17, 29, 42, 17, 29, 42, 17, 29, 42 उत्तर आहे सी. मग आन्सर येणार सी. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. ओके. काय म्हणतो बघा, 24चे सर्व विभाजक आणि यांची बेरीज म्हणते. तर पहिल्यांदा 24चे विभाजक काढा. 24ला कोणकोणत्या संख्येने भाग जाते? तर 24ला 1ने भाग जातं. आपला विसरता कामा नये म्हणून आपली पद्धत कोणती होती? 24ला 1ने भाग दिलं 24. 24ला मी 2ची कसोटी लावतो, म्हणून 24ला 2ने भाग दिलं किती आलं? 12 आलं. त्याच्यानंतर 24ला मी 3ने भाग देतोय, कसोटी लावतोय, मी तोंडपाठ नाही करतोय. किती आलं? 3ने भाग दिलं तर 8 त्रिक 24 म्हणजे 8. त्याच्यानंतर मी 4ने भाग देतोय, 4ने भाग जातं. 24ला मी समजा 4ने भाग दिलं तर काय येणार? साइन 24. 24ला 5ने नाही जात, 6ने जात, तर 6 आपल्याला ऑलरेडी मिळाला. 6 नंतर रिटर्न कोण मिळेल? 8 मिळेल. 8 नंतर कोण मिळेल? 12 मिळेल. 12 नंतर कोण मिळेल? 24 मिळेल. हे झाले सगळे त्याचे अवयव, सर्व विभाज्य. आता काय म्हणतं? सगळ्यांची बेरीज करा म्हणतं. काही कठीण आहे का? सगळ्याची बेरीज 1 + 2 + 3 + 4 + 6 + 8 + 12 + 24. सगळ्यांची बेरीज येतं 60. ते येतं 60. उत्तर कोणतं आहे? उत्तर आहे तुमच्याकडे सी. ओके. असा हा एक साधा, सोपा आणि सरळ प्रश्न. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 16. या संख्येला 22 ने डिवाइड करायचं. मॅक्झिमम मुलं या ठिकाणी चुकलेली आहेत. का बरं मॅक्झिमम मुले चुकलेली आहे? त्याचं कारण बघा आता काय आहे. मुलं काय करतात, असं भाग देतात बघा. 4, 4, 4, 40/20 काय करतात माहिती आहे बघा. 22 × 1 = 22.
पुन्हा 22 आणि हा शून्य उत्तर लिहितात 110. असं मॅक्झिमम धरण लिहिलं. इथं पण तसंच केलं. 99 शून्य 99 भागीला 99. 99 1 99 नंतर हा शून्य दिला. 99 1 99 झालं उत्तर. पण हे चुकलं. सोडवायचं कसं आहे बघा. 4 4 4 4 0/22. 22 1 22 उरले. सॉरी, 44 येते ना सरळ. इथं आपलं चुकलं. 22 दूने 44 पाहिजे. 22 दूने 44, 22 दूने 44, 220. ठीक आहे. आता चुकलं होतं. आता बघायला कसं करायचं. आता इथं आपल्याला 2 2 पाहिजे. आता 22 दूने 44, 0 0. आता सरळ 44 एकाच वेळी घ्याल का? नाही, पहिल्यांदा 4 घ्यावं लागेल. 1 1, मग शून्याचा भाग 4. 1 1 घ्यायचा आहे. 44. काही विद्यार्थी सरळ दोघांना उतरवतात म्हणून चुकतं उत्तर. 22 दूने 44, 0. त्याच्यानंतर घेतला 0. प्रत्येकाला भाग द्यायचा आहे. 0. उत्तर आले. संख्या संपल्या. 22 0 0 उत्तर आहे का? सॉरी, 20 20 20 20 हे उत्तर आहे. उत्तर आहे डी. इथं मॅक्झिमम चुकले. सेम क्वेश्चन हा पण तसाच भागाकार. याचा भागाकार बघा. 9 9 0 9 9 9. 99 1 99 0 0 नंतर घेतला 0. प्रत्येक डिजिटला डिवाइड करायचं आहे. नंतर घेतलं 9. पुन्हा दिला शून्याचा भाग. ओके. नंतर घेतलं 9. मग घेतलं 9. 99 1 99 0 0. काय आलं उत्तर? 1001. कुठं 1001? उत्तर आहे बी, 1001. ठीक आहे. तर हे 2 प्रश्न या पद्धतीने मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी चुकवलं. असं तोंडी तोंडी आन्सर येत नाही. प्रत्येक एका एका डिजिटला तुम्हाला भाग द्यायचा आहे. भरपूर विद्यार्थ्यांनी काय केलं किंवा करतात, सरळ दोघांचा विचार करतात, त्याच्यामधल्या एका अंकाला भाग न दिल्यामुळे उत्तर चुकतंय. ठीक आहे. अत्यंत महत्वाचं. चला, नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. या संख्येला 42 ने भागले असता बाकी काय येईल, असा प्रश्न आहे. सिंपल प्रश्न आहे, कठीण नाही आहे. फक्त बाकी काय म्हणते म्हणजे वजाबाकी, सॉरी, रिमाइंडर काय येईल तर भाग द्यायचा आहे तुम्हाला. साधं 32 843 ला भाग द्यायचा आहे 42 ने. चला भाग द्या. काय तर आता तुम्हाला लॉजिक लावायचं. इथं 42 आहे, सुरुवातीला 32 आहे, म्हणजे याचा अर्थ भाग जात नाही म्हणून मोठी संख्या घ्यावी लागेल. तिघांचा विचार करावा लागेल. तुम्ही एकेकाचा विचार करू शकता. ठीक आहे. मग तिघांचा विचार. आता भाग कितीने जाणार? समजा मी 42 गुणीला 5 करतो. 5 दूने 10, चला 20 आणि 2 22. 220 म्हणजे 230. जवळ गेला. 6 7. 7 ने भाग 2 बरोबर. 7 दूने 14, 4 7 28 28 आणि 1 29. जातं का? 294. म्हणजे 7 ने भाग जातो. 294. पाडा तयार करावा लागेल ना. पाडा तयार करण्याच्या 2 पद्धती. 42 गुणीला 1 42. 42 गुणीला 2. ओके. काय आलं? 84. असं करा. तसं नसेल करत तसं करा. 42 बेरीज करत न्या. 84. 84 मध्ये पुन्हा 42 मिळवा. चालले असे बेरीज बेरीज करत. असं पण करू शकता. ठीक आहे. किती उरले या ठिकाणी? 4 त्यानंतर घेतले 4. पुन्हा कशाचा भाग जाईल आता? आता इथं 294 7 वर आला म्हणजे 8चा भाग जाईल. 8 दूने 16 चाले. 8 32 32 ने 1 33. किती उरले? 8 0 0. त्याच्यानंतर उतरवले 3. 83. 42 1 42. उरले किती? 1 आणि 4 41. बाकी उरलं 41 41. हे तुमचं उत्तर आहे 41. ओके. आन्सर क्रमांक सी. त्यानंतरचा सोपी प्रश्न आहे. काही कठीण आहे? फक्त 5 ने गुणायचा आहे.
बाकी शून्य देऊन द्या आपोआपच. ठीक आहे. 8956 इंटू 50, 5 ने गुणा. याला नंतर द्या. 5 × 24 शून्य, 6 × 5 30, 30. ओके. 6 × 5 30 आणि 2 32चे 2. ठीक आहे. 8 × 3 5 × 25 26 27 28 8 × 2 9 45 46 47 7 9 45 46 47 50 8 × 5 40 40 ने 44. आणि हा शून्य. ठीक आहे. तुमचं उत्तर यायला पाहिजे 44 78 200. म्हणजे कुठे आहे? 44 78 200 म्हणजे उत्तर आहे बी. हे सोपा पेपर आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, रिकाम्या जागी कोणती संख्या येईल? याला सोडवण्याच्या दोन पद्धती. इथं किमती मांडा, ए किंमत मांडा, उत्तर हा आला पाहिजे. बी किंमत मांडा, उत्तर हा आला पाहिजे. सी किंमत मांडा, उत्तर हा आला पाहिजे. डी किंमत मांडा, उत्तर हा आला पाहिजे. ही एक पद्धत आहे. किंवा दुसरी पद्धत ट्रान्सफर वाली. ठीक आहे. उलट क्रिया करायची. ठीक आहे. तुम्हाला याला पाहिजे हा कशामध्ये? वजाबाकीमध्ये. तर जाताना कारण बेरीज होणार, मी तुम्हाला शिकवलंय. गुणाकार वजाबाकी, बेरीज असेल तर वजाबाकी होणार, वजाबाकी असेल तर बेरीज होणार जाताना, गुणाकार असेल तर भागाकार होणार, भागाकार असेल तर गुणाकार होणार. बरोबर. मग आता यांची बेरीज होणार 4 3 7 6 2 8 आणि 3 5 8 4 8 2. बेरीज 10च्या शून्य हातचाला 1, 11चा 1 हातचाला 1, 11चा 1 हातचाला 1, 16चे 6 हातचाला 1, 8 आणि 1 9 आणि 7. 796 110 796 110. ओके. बाळांनो, पेपर खूप सुंदर आणि सोपा होता. सर्वांनी खूप छान पेपर सोडवला. ठीक आहे. तरी सर्वांना पुढील परीक्षेच्या पुन्हा खूप खूप शुभेच्छा. असाच अभ्यास करत राहा, प्रगती करा, प्रॅक्टिस करा. ओके. कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. थेंबे थेंबे तळे साचे. थोडी 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 प्रॅक्टिस, थोडं थोडं सराव करा, आपोआप तुम्हाला समोर नक्की मोठ्या प्रमाणात यश मिळेल. ओके. चला, त्यापर्यंत थँक यू सो मच. टेक केअर. बाय बाय. सी यू अगेन.